मंडळी, उपवासाला साबुदाणा वडा, खिचडी, भगर हे सगळं खाऊन कंटाळ येतो. तर चला आपण गुलाबजाम बघूया. तर इथं रताळी शिजवून घेतलेलं आहे. छान असं स्मॅश करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं आहे, एक छोटं पॅकेट. पुन्हा छान असं मळून घ्यायचं आणि ह्याचे छान छान असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा घेऊन याच्यामध्ये तळू शकता. मी तेलाचाच वापर केलेला आहे. याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. साधारण 8-10 गोळे तयार होतात एवढ्या पिठाचे आपल्याला. आता तेलामध्ये आपल्याला एक एक करून सोडून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम असावं. आता इथं तेल कमी गरम होतं, त्याच्यामुळे हा थोडासा तुटलेला आहे. तर तुम्ही आता बघू शकता. नंतर मी गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आणि मग हे तळून घेतलेले आहेत. छान लाल रंगावरती हे तळून घ्यायचे. बघू शकता छान असे तळले गेलेले आहेत. एका साईडला पाक करून घेतलेला आहे. 1 वाटी साखर घ्यायची आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. याचा पाक बनवून घ्यायचा आणि पाकामध्ये छान असे हे बुडवून घ्यायचे आहेत. मुरत ठेवायचे आहेत. साधारण 10-15 मिनटात मस्त गुलाबजाम तयार होतात. नक्की ट्राय करा.